नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर खूप प्रतीक्षेनंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आलेले आहे शेतकरी मित्रांनो. कारण खूप जणांच्या कमेंट अशा होत्या की खरीप हंगाम 2020चा धाराशिव जिल्ह्याचा पीक विम्याचं काय झालं. साहजिक आहे, 5 ते 6 वर्षापासून हा खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याचा निकाल कोर्टामध्ये आहे. तारीख पे तारीख झालेली आहे, खूप तारखा झालेल्या आहेत. सर्वांनाच अपेक्षा आहे की आता नेमका कोर्टाचा निकाल कधी लागणार. कारण जो निधी मंजूर झालेला आहे त्या निधीमध्ये 94 कोटी रुपये हे कोर्टामध्ये अडकलेले आहेत. 134 कोटी हे राज्य शासनाकडे अडकलेले आहेत. त्यामुळे 94 कोटीचा निकाल येणं खूप अपेक्षित होतं. आणि कालच्या व्हिडिओमध्येच आपण अपडेट घेतलेली होती की धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020चा पीक विम्याचा निकाल कधी लागणार. त्याबाबत ही आपण अपडेटमध्ये सांगितलं होतं की राज्य शासनाकडे 134 कोटी रुपये आहेत व 94 कोटी रुपये हे कोर्टामध्ये आहेत खरीप हंगाम 2020चे. खूप दिवसांपासून 4-5 तारखा झाल्या आणि तारखा झाल्यानंतर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आता ही येणारी तारीख ही समोरची ही शेवटची तारीख आहे आणि यामध्ये निकाल चांगल्या प्रकारे लागेल व शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागावा ही अपेक्षा लोकप्रतिनिधीकडून व्यक्त करण्यात आली होती. अखेर शेतकरी मित्रांनो खूप क्षण आलेला आहे. कारण लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सांगण्यात आलं की ही तारीख शेवटची आहे. आता जर साहजिकच ही उद्याची जर शेवटची तारीख असेल तर खूप चांगली दिलासादायक अपडेट आहे. कारण शेतकरी मित्रांनो, 22 तारखेला खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची सुनावणी आहे, उद्याच्या 22 जुलैला. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक अपडेट यावी ही अपेक्षा आहे. कारण खरीप हंगाम 2025चा पीक विमा ही मंजूर झालेला आहे 336 कोटी रुपये. त्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याच्यानंतर अपेक्षा होती की खरीप हंगाम 2020चाही निकाल कधी लागणार. कारण खरीप हंगाम 2025च्या अगोदरच खरीप हंगाम 2020चेच पैसे मिळतील की काय अशी अपेक्षा होती. परंतु 134 कोटी अडकले. त्याच्यासाठी अकाउंट नव्हतं, अकाउंट निर्माण करण्यात आलं. राज्य शासनाला त्यांच्या हिश्श्याची 134 कोटी रुपयेची मागणी करण्यात आली. त्याच्यानंतर 94 कोटी रुपये हे परत कोर्टामध्ये अडकले आणि हे कोर्टामधून निकाल लागल्यानंतर येणार होते. त्यामुळं साहजिकच आहे, कालच्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केलं होतं की जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल त्यावेळेस राज्य शासनाकडून येणारे 134 कोटी रुपये व त्याचबरोबर 94 कोटी हे दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले जातील. 8 ते 9 हजार हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकदा दिला जाऊ शकतो अशी अपडेट आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेली होती. अखेर त्याबाबतच एक दिलासादायक व आनंदाची बातमी आलेली आहे. कारण आता 22 जुलै रोजी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जो 2020च्या पीक विम्याची सुनावणी आहे, आता सांगण्यात आलेलं होतं की ही शेवटची सुनावणी आहे. मग साहजिकच आहे, उद्या ही शेवटची सुनावणी 2022ला व्हावी व शेतकऱ्यांच्या बाबतीत एक दिलासादायक अपडेट यावी ही सर्व शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे. कारण खूप डोळे लागून राहिलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा कधी मिळणार. आणि त्याबाबत आता कमीत कमी उद्याच्या 22 तारखेला निकाल यावा व तो शेतकऱ्यांच्या बाजूने यावा हीच अपेक्षा आहे. कारण 2020च्या पीक विम्याची प्रतीक्षा करून शेतकरी आता 5-6 वर्ष होत आहे. तर अजून जर कोर्टाचा निकाल जर फिरला तर पीक विमा मिळेल की नाही याची खात्री वाटू शकत नाही. परंतु एक दिलासादायक अपडेट ही आहे, प्रत्येक बाजू ही शेतकऱ्याच्या बाजूने लागलेली आहे. प्रत्येक निकाल हा या अगोदरही दोन वेळेस शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे. त्यामुळे निश्चित उद्याचा 22 तारखेचा निकाल ही शेतकऱ्यांच्या बाजूने लागावा. फक्त अपेक्षा ही आहे की तारीख पुढे जाऊ नये. आता खूप झालं, कोर्टाने डायरेक्ट आता निकाल द्यावा. जर पुरावे सबळ असतील तर शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगला दिलासादायक अपडेट उद्याच्या 22 तारखेला येऊ शकते. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेटसाठी आजचा व्हिडिओ बनवला. कारण खूप दिवसाची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपणार आहे. उद्याच्या 22 तारखेला एखाद्या वेळेस निकालही लागू शकतो व कोर्ट निकालही देऊ शकतं. जर निकाल आला तर खरीप हंगाम 2020चाही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडू शकतो व खरीप हंगाम 2025चाही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडू शकतो. आता अपेक्षा आहे निकाल काय येतो काय नाही. आता आपल्याला हे पाहावंच लागेल की 22 तारखेला नेमकं कोणता निकाल कोर्टामार्फत येतो. कारण लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं की उन्हाळी सुट्ट्या झाल्यानंतर कोर्टाचा निकाल येईल आणि ही तारीख ही शेवटची तारीख असेल व शेतकऱ्यांच्या बाबतीत एक दिलासादायक अपडेट येईल असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळं जसं बोलले तसं जर घडलं
निश्चित शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा व आधार निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची एक मोठी अपडेट आहे की उद्याच्या 22 तारखेला सुनावणी आहे आणि ह्या सुनावणीत शेतकऱ्यांच्या बाबतीत निकाल चांगला लागावा, शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर व्हावा. तो जर मंजूर झाला पीक विमा शेतकरी मित्रांनो, तर 94 कोटी रुपये आणि राज्य शासनाकडले 134 कोटी रुपये अशी दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात वाटपाला सुरुवात होऊ शकते. तर निश्चितच याबाबत जो काही निर्णय होईल त्याबाबत अपडेट आपल्या चॅनलवर येतच जाईल. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.